तर आजीचं सर्वांना आहे आणि आज आपण अगोदर बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. तर सगळे एकदा बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि गणपती बाप्पा आलेले आहेत आणि मोदक बनवले नाही असं तर होतच नाही. तर चला मग आपल्या लाडक्या बाप्पासाठी आज आपण मस्त उकडीचे मोदक बनवणार आहोत. तर सुंदर असे मोदक बनवलेले आहेत, दिसायला अप्रतिम दिसत आहेत आणि खायला पण खरंच खूप टेस्टी. तर चला मग रेसिपी पण बघू आणि साहित्य पण बघू. तर इथे मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ आहे, गुळ आहे किसून घेतलेला, वल्ल नारळ किसून घेतलेलं, ड्रायफ्रूट आहेत, विलायची आहे आणि केसर आहे आणि तूप आहे. तर साहित्य तर एवढं आहे, तुम्ही बघितलं आहे. तर आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि ज्यावर माझा टोप घेतलेला आहे, पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकू. आणि कुठल्या पण गोड्याच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की गोड्याची चव आणखी वाढते. तर आता 1 चमचा मी तूप टाकून घेणार आहे आणि लगेच आता मी तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे. आणि तांदळाचं पीठ मी छान मिक्स करून घेणार आहे, म्हणजे एक पण गिठी राहिली नाही पाहिजे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवा, नाही तर आपलं पीठ खाली लागेल. तर सगळं छान मिक्स करून घेऊ आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून पीठ वाफेवर शिजून घ्यायचं आहे. तर छान पीठ म्हणजे शिजून झालेलं आहे वाफेवर. तर आता प्लेटीत काढून घेऊ थंड होण्यासाठी. आणि इकडे पीठ थंड होत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ. त्याची मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आता 2 चमचे तूप टाकून घेत आहे. आणि जे आपण नारळ किसून घेतलंय ते पण मी आता याच्यामध्ये टाकून घेत आहे तुपामध्ये. तर तुपामध्ये छान नारळ आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि आता विलायची टाकून घेऊ. तर तुम्ही विलायची पावडर पण वापरू शकता. आणि जे ड्रायफ्रूट आहेत आपण ठेचून घेतलेले आहेत ते एकामागे एक सगळे टाकून घेऊ. आणि ड्रायफ्रूट पण तुम्ही तुमच्या आवडीने घ्या, म्हणजे तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता. तर छान मिक्स करून घेऊ. आणि आता लगेच गूळ टाकून घेऊ. आणि गूळ तुम्ही तुमच्या बेतानेच टाका, म्हणजे तुमच्या आवडीने टाका, म्हणजे तुम्हाला गोड किती आवडतंय किती नाही आवडत म्हणून तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर छान मिश्रण बनलेलं आहे. आणि इकडं आपलं पीठ पण असं मस्त गार झालेलं आहे. तर हाताला थोडंसं तूप लावून घेऊ आणि मस्त पीठ मळून घेऊ. तर अशा पद्धतीने पीठ मळायचं आहे, म्हणजे पिठामध्ये गिरटुळ्या पण नाही राहायला पाहिजे. आणि जेवढं छान आपण पीठ मळू तेवढे आपले मोदक म्हणजे असं मस्त सॉफ्ट बनतात. आणि इथे मी साच्याच्या साह्याने मोदक बनवत आहे आज. तर साच्याला अगोदर सगळीकडे तूप लावून घेतलेला आहे आणि छोटासा पिठाचा गोळा म्हणजे साच्यामध्ये ठेवलेला आहे आणि सगळीकडून पसरून घेणार आहे, म्हणजे असं सुंदर कळ्या येतील. आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन आहेत, आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर छान पीठ पसरून झालेलं आहे साच्यामध्ये. आता सारण भरून घेऊ. आणि थोडंसं पीठ लावून घेऊ, म्हणजे जे आपण सारण भरलेलं आहे ते बाहेर येणार नाही. आणि मी केळीचे पानं आणलेले आहेत म्हणजे मोदक वाफवण्यासाठी, कारण केळीच्या पानावर मोदक वाफवून घेतले ते
असे म्हणजे आरामात निघतात, ते चिटकत नाहीत म्हणून मी केळीचे पानं आणलेले आहेत. जर आपण भांड्यात टाकलं की ते चिटकतात थोडेफार आणि तुटतात, आणि केळीच्या पानावर वाफवलं की ते आरामात निघतात म्हणून मी केळीचे पानं आणलेले आहेत. आणि आधीच मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर वा, मस्त आपला मोदक बनलेला आहे. तर सगळे मोदक मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. तर सगळे मोदक बनून झाले आहेत. आता छान इडलीच्या भांड्यामध्ये आणि केळीच्या पानावर ठेवलेले आहेत. मस्त वाफवून घेऊ 20-25 मिनिटासाठी, म्हणजे 25 मिनिटासाठी वाफवायला ठेवायचे आणि उघडून बघायचं. आणि जर नाही असं वाटलं थोडेसे की गरज आहे आणखी, तर परत थोड्या वेळासाठी एक वाफ काढून घ्यायची. तर मस्त मोदक वाफून झालेले आहेत. तर आता काढून घेऊ. तो सुंदर असे आपले मोदक बनलेले आहेत. खूप खूप सुंदर बनलेले आहेत. तर कोणी कोणी मोदक बनवले आहेत नक्की कमेंट मध्ये सांगा. तर हे आपले म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनून रेडी आहेत. तर चला मग थोडस तूप टाकून घेऊ आणि बाप्पाला नैवेद्य दाखवू. तर वाव, क्या बात आहे. खूप सुंदर आपले मोदक बनलेले आहेत.